मी जेव्हा पालकमंत्री होतो तेव्हा गडचिरोलीमध्ये कुठलाही उद्योग सुरू नव्हता. सुरजागडचा लॉइड मेटलचा हा पहिला प्रकल्प मी पालकमंत्री असताना सुरू केला आणि त्यावेळेस फार अडचणी होत्या. नक्षलवाद्यांची भीती होती, तिकडे अतिशय दुर्गम भाग होता. परंतु मी ठरवलं की, आणि त्यावेळेस काही लोक, आता मी कोणाची नावं घेत नाही, की अशक्य आहे. मी म्हणालो सरकारला काय अशक्य आहे? सरकार नक्षलवाद्यांची भीती बाळगून जर प्रकल्प तिथे सुरू करत नसेल तर हे योग्य नाही. आणि मग मी जे धाडस केलं, सुरजागड प्रकल्प सुरू झाला. पहिले 5,000 लोकांना नोकऱ्या मिळाल्या, नंतर 7,000, नंतर 10,000 लोकांना नोकऱ्या मिळाल्या. आज तिथे लोकांच्या हाताला काम मिळालं, रस्ते होत आहेत, तिथे सगळे कनेक्टिव्हिटी होतीये, मोबाईल कनेक्टिव्हिटी होतीये. तिथल्या माझ्या लाडक्या बहिणींच्या हाताला काम, लाडक्या भावांच्या हाताला काम, चांगल्या शाळा, तिथे आरोग्य व्यवस्था. आज आपण पाहतोय की सगळे गडचिरोली, पहिले कोणी जायला तयार नव्हतं, आज गडचिरोली एवढं डेव्हलप होतोय, एवढं डेव्हलप होत आहे. शेवटी इच्छाशक्ती पाहिजे. इच्छाशक्ती असेल तर सगळं काय होत आहे. आणि म्हणून गडचिरोली सारख्या भागामध्ये आता मी जेव्हा सुरुवातीला पालकमंत्री होतो तेव्हा अनेक नक्षलग्रस्त मोठे, ज्यांच्यावर कोट्यावधीची इनामं होती, ते सरेंडर झाले, शरणागती पत्करली. त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आम्ही आणलं आणि हा सिलसिला सुरू झाला.